तर का म्हणता पोट्टे हो, मी वंश स्वागत आहे तुमच्या माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज जायचं होतं ना बा आपल्याला रायगावला, आपल्या बहिणीच्या इथं लग्न आले. तर निघालो बा रायगावला जाण्यासाठी. तर मग आलो पंचरच्या दुकानामध्ये. पंचरच्या दुकानामध्ये आलो आणि सगळ्यात पहिले तर घेतली बा आपल्या गाडीमध्ये हवा मारून घेतली आणि मग निघालो बा 320च्या स्पीडमध्ये रायगाव जाण्यासाठी. मग आलो बा आपण रायगावमध्ये आलो आणि सगळ्यात पहिले तर आलो चाय कॅन्टीनवर आलो आणि मग मला सोबती बा चाय पिते का. मग मी म्हटलं ठीक आहे ना बा, फुकटच्या चहा तर आपण कुठे सोडत नाही. मग घेतला चहा आणि चहा पिऊन घेतलं आणि मग निघालो बस स्टँडकडे जाण्यासाठी. बस स्टँडवर आलो आणि बस स्टँडवर पाहिलं तर बा कोणीच नव्हतं. काय कुत्रे, एक गाडी नव्हती आणि एक दुकान नव्हतं बा चालू. पूर्ण बस स्टँड सांसून होतं. दूरपर्यंत पाहिलं तिथं कोणीच नाही दिसे बा. तेवढ्या वेळात आला बा आपला भाऊ पाहुण्याला सोडून. मग निघालो बा आम्ही घराकडे जाण्यासाठी. घराकडे आलो आणि मग इथं दिसला बा माहोल सुरू दिसला आणि मग आम्ही नाचायला भिडलो. हे होय बा नवरींचं घर, आपल्या बहिणीचं घर. नवीन बाईने नाच तर पूर्ण पैसाच वसूल करून टाकला बा. मग हे का होईत आपल्याला माहित नाही. कोणची तरी रसम होय. आम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा का हे कोणची रसम होय. रसम पूर्ण करून घेतली ना निघालो बा लग्नाला जाण्यासाठी. आता लग्न पाहू आपण पार्ट 2 मध्ये. आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ओके बाय. लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.